Good afternoon, everyone. This is our next lecture on a nuclear energy sources. Today we will start our next point, which is nuclear reactor, and last point, which is atomic energy in India. In last lecture, we have seen here the chain reaction. मीन्स ॲटॉमिक बॉम्बमध्ये कशा पद्धतीचे चेन रिॲक्शन होते हे आपण लास्ट लेक्चरला बघितलं. त्याच्या आधी आपण बघितलं एनर्जी रिलीज्ड इन फ्युजन. प्रत्येक युरेनियमच्या फ्युजनमधून किती एनर्जी रिलीज होते हे बघितलं. त्याच्या आधी बघितलं आपण न्यूक्लियर फ्युजन. अँड टुडे वी विल सी हिअर न्यूक्लियर रिॲक्टर. काय आहे न्यूक्लियर रिॲक्टर? इन ए न्यूक्लियर रिॲक्टर द चेन रिॲक्शन इज ब्रॉट अंडर कंट्रोल्ड कंडिशन. आपण काल बघितलं चेन रिॲक्शन ह्या दोन टाईपच्या आहेत. देर आर टू टाइप्स ऑफ चेन रिॲक्शन. फर्स्ट चेन रिॲक्शन इज कंट्रोल्ड चेन रिॲक्शन अँड सेकंड चेन रिॲक्शन इज अनकंट्रोल्ड चेन रिॲक्शन. दिस कंट्रोल्ड चेन रिॲक्शन इज युज्ड इन ए न्यूक्लियर रिॲक्टर. आणि ती रिॲक्शन कशा पद्धतीने कंट्रोल केली जाते हे आपण या न्यूक्लियर रिॲक्टरमध्ये बघणार आहोत. इन ए न्यूक्लियर रिॲक्टर द चेन रिॲक्शन इज ब्रॉट अंडर कंट्रोल्ड कंडिशन. म्हणजे जी काही चेन रिॲक्शन आहे ती न्यूक्लियर रिॲक्टरमध्ये कंट्रोल कंडिशनमध्ये केली जाते. आणि जो काही ॲटॉम बॉम्ब आहे त्याच्यामध्ये ती रिॲक्शन कंट्रोल केली नसते. एकदा ॲटॉम बॉम्ब असा स्फोट झाला, एक्सपोज झाला, त्याची एनर्जी काही वेळापुरती असते, नंतर एनर्जी संपते. तसं न्यूक्लियर रिॲक्टरमध्ये नाही. न्यूक्लियर रिॲक्टरमध्ये कॉन्स्टंट एनर्जी ही कंटिन्यू चालू असते. इन ए न्यूक्लियर रिॲक्टर द चेन रिॲक्शन इज ब्रॉट अंडर कंट्रोल्ड कंडिशन. इफ द चेन रिॲक्शन इज पुट अंडर कंट्रोल आफ्टर सम टाइम ए स्टेडी स्टेट इज एस्टॅब्लिश्ड. म्हणजे काही वेळाने काय होतं, एक स्टेडी कॉन्स्टंट टेम्परेचर ही तयार होते. अंडर स्टेडी स्टेट द रेट ऑफ एनर्जी प्रोड्यूस्ड ऑल्सो अस्टेंड कॉन्स्टंट लेवल. आणि त्या स्टेडी स्टेटला काय होतं आहे, तर एनर्जी जी प्रोड्यूस होणार आहे ती सुद्धा एक कॉन्स्टंट एनर्जी मिळणार आहे. सच अ डिव्हाइस इन विच एनर्जी इज रिलीज्ड ॲट ए गिवन रेट इज नोन ॲज न्यूक्लियर रिॲक्टर. म्हणजे जेवढा रेट दिला आहे, म्हणजे जेवढी एनर्जी पाहिजे आहे तेवढीच एनर्जी आपल्याला मिळणार आहे त्या रिॲक्टरपासून. If the chain reaction is put under control, after some time a steady state is established. Under steady state, the rate of energy production is also constant. Such a device in which energy is released at a given rate is known as nuclear reactor. And nuclear reactor contain main 5 elements. Nuclear reactor जो का आहे हा न्यूक्लियर रिॲक्टर, याच्यामध्ये महत्त्वाचे 5 पार्ट आहेत. फर्स्ट पार्ट आहे तो फिजनेबल सबस्टन. म्हणजे त्याच्यामध्ये तो कोणता सबस्टन यूज केलेला आहे. मॉडरेटर म्हणजे न्यूट्रॉन ॲब्सॉर्ब करून घेण्यासाठी. एक्सिस जे न्यूट्रॉन तयार होणार आहेत, प्रत्येक रिॲक्शनमधून 3 न्यूट्रॉन बाहेर पडतात. 1 2 3 1 2 3 1 2 3. म्हणजे काय एक्सिस जे जास्त इलेक्ट्रॉन होणार आहेत ते इलेक्ट्रॉन ॲब्सॉर्ब करण्यासाठी इथं मॉडरेटरचा यूज केलेला आहे. थर्ड आहे तो न्यूट्रॉन रिफ्लेक्टर. म्हणजे जे काही न्यूट्रॉन आहेत ते रिॲक्टरच्या वॉलमधूनही बाहेर जाऊ शकतात. मग त्यासाठी तर असं रिफ्लेक्टर यूज केलेलं आहे. त्या रिफ्लेक्टरनं ते जे काही न्यूट्रॉन आहेत ते न्यूट्रल रिॲक्टरच्या बाहेर जाणार नाहीत. फोर्थ इज कूलिंग सिस्टीम. म्हणजे जी काही हीट प्रोड्यूस होणार आहे आफ्टर न्यूक्लिअर रिॲक्शन ती कूल करण्यासाठी इथे कूलिंग सिस्टीम यूज केलेली आहे. आणि फिफ्थ कंट्रोल अँड सेफ्टी सिस्टीम. म्हणजे जे काही रिॲक्शन आहे कॉन्स्टंट टेम्परेचर पाहिजे आपल्याला, ते कॉन्स्टंट टेम्परेचर प्रोड्यूस करण्यासाठी तिथे कंट्रोल सिस्टीम आहे. दिस इज कंट्रोल सिस्टीम. लेट अस सी फर्स्ट द फिजनेबल सबस्टन्स. द कॉमनली युज्ड फिजनेबल मटेरियल आर युरेनियम आयसोटोप. युरेनियमचे जे काही आयसोटोप आहे, ओरिजिनल युरेनियम 235 and its isotopes are uranium 233 and uranium 238. The commonly used fissionable materials are uranium isotopes uranium 230, uranium 238, thorium isotopes such as thorium 232 and plutonium isotope plutonium 239, plutonium 240 and plutonium 241. These are the commonly used fissionable materials. Uranium, thorium and plutonium, these are the commonly used fissionable materials which are used to produce a nuclear reaction. Second, moderator. The function of a moderator is slow down the highly energetic neutron produced. म्हणजे जे काही हायली एनर्जेटिक न्यूट्रॉन्स प्रोड्यूस झालेले आहेत प्रत्येक रिॲक्शनमधून, जे काही इलेक्ट्रॉन ॲक्सिस प्रोड्यूस झालेले आहेत ते इलेक्ट्रॉन हायली एनर्जेटिक इलेक्ट्रॉन प्रोड्यूस्ड फ्युजन युरेनियम 235 थर्मल एनर्जी. म्हणजे जे काही
न्यूट्रॉन प्रोड्यूस होणार आहे ते स्लो डाऊन करायचे, म्हणजे ते ॲब्सॉर्ब करून घ्यायचं. हे काम कशाचं आहे तर मॉडरेटरचं आहे. D2O मॉडरेटर मीन्स हेवी वॉटर सच ग्राफाइट, बेरिलियम ETC आर यूज as a मॉडरेटर. फिजनेबल मटेरियल कोणकोणते आहे तर युरेनियम, थोरियम, प्लुटोनियम. मॉडरेटर मीन्स जे काही ॲक्सिस न्यूट्रॉन होणार आहे ते ॲब्सॉर्ब करून घेण्यासाठी, ते स्लो डाऊन करण्यासाठी जे काही वापरलेलं लिक्विड आहे ते काय आहे तर मॉडरेटर मीन्स वेगवेगळ्या प्रकारचे मॉडरेटर यूज केले जातात वेगवेगळ्या न्यूक्लिअर रिॲक्टरमध्ये, सच ॲज हेवी वॉटर, D2O, ग्राफाइट, बेरिलियम ETC आर यूज्ड ॲज ए मॉडरेटर. थर्ड इज अ न्यूट्रॉन रिफ्लेक्टर. Leakage of neutron can be very much reduced and a neutron flux in the interior can be increased by using a reflector on the surface of reactor. म्हणजे जे काही न्यूट्रॉन हे न्यूक्लिअर रिॲक्टरच्या हॉलमध्ये जाऊन जे काही म्हणजे वेस्ट जाणार आहेत त्याच्यावर जर तिथं आपण न्यूट्रॉन रिफ्लेक्टर यूज केले तर ते रिफ्लेक्ट होऊन अजून ॲक्सेस न्यूट्रॉन मिळणार आहेत. दिस इज अबाउट न्यूट्रॉन रिफ्लेक्टर. अँड फोर्थ इज ए कूलिंग सिस्टीम. The cooling system removes the heat involved in the reactor core. म्हणजे रिॲक्टर कोरमध्ये जी काही हीट एक्सेस तयार होणार आहे ती रिमूव्ह करण्यासाठी इथं कूलिंग सिस्टीम यूज केलेली आहे. द कूलिंग सिस्टीम रिमूव्ज द हीट इन्व्हॉल्व्ड इन अ रिॲक्टर कोर. दिस हीट इज इन्व्हॉल्व्ड इन द कायनेटिक एनर्जी ऑफ द फिजनेबल फ्रॅगमेंट when they are slowed down in a fissionable substance and moderator. The coolant such as water, steam, helium, carbon dioxide, air ETC used as a cooling system is pumped to the reactor core. This is about the cooling system. Fifth is control and safety system. The control system enable the chain reaction to the controller and prevent it to spontaneous running away. Control and safety system. The control system enables the chain reaction to the controller and prevent it from spontaneously running away. And this is done by pushing कंट्रोल रॉड्स इन द रिॲक्शन कोअर, इन द रिॲक्टर कोअर. म्हणजे ही जी कंट्रोल सिस्टीम आहे ज्याच्यामध्ये काही आता सपोज काय जर कॉन्स्टंट टेम्परेचर पाहिजे, कॉन्स्टंट टेम्परेचर न्यूक्लिअर रिॲक्टरमध्ये काय होणार आहे, रिॲक्शन ही चेन रिॲक्शन असल्यामुळे ते रिॲक्शन वाढत जाणार आहे. तर रिॲक्शन ही वाढत न जाता एक कॉन्स्टंट ठेवण्यासाठी काय केलेलं आहे तर तिथं काही रॉड्स यूज केलेले आहेत. ते रॉड्स यूज करून जे काही न्यूट्रॉन्स आहेत ते रॉड ॲब्सॉर्ब करून घेणार आहेत. त्यामुळं पुढची जे रिॲक्शन होणारच नाही, त्यामुळे कॉन्स्टंट एनर्जी मिळणार आहे. दिस इज डन बाय पुशिंग ए कंट्रोल रॉड इन द रिॲक्टर कोअर. इथं बघू शकतो आपण इथे कॅडमियम कंट्रोल रॉड यूज केलेला आहे. कॅडमियम कंट्रोल रॉड न्यूक्लिअर रिॲक्टरमध्ये इन्सर्ट केल्यानंतर जे काही ॲक्सेस न्यूट्रॉन होणार आहेत ते त्या कॅडमियम रॉडवरती ॲब्सॉर्ब केले जाणार आहेत. दिस इज डन बाय युझिंग कंट्रोल रॉड्स इन टू द रिॲक्टर कोअर. दीज रॉड्स आर ऑफ मटेरियल बोरॉन अँड कॅल्शियम हॅव्हिंग ए लार्ज नंबर ऑफ न्यूट्रॉन अब्सॉर्प्शन क्रॉस सेक्शन. म्हणजे जे रॉड आहे त्याचे जे क्रॉस सेक्शन आहे ते काय करणार आहे, जास्त न्यूट्रॉन ॲब्सॉर्ब करणार आहे. These rods absorb neutrons and hence cut down the reactivity. The safety system protects the space surrounding the reactor against the intensive neutron flux and gamma ray existing in the reactor core. This is achieved by surrounding a reactor with massive wall of a concrete and lid which absorb neutron and gamma ray. म्हणजे जी काही रिॲक्टरची वॉल आहे ती अशा पद्धतीने डिझाईन केलेली आहे फॉर सेफ्टी सिस्टीम. जे काही ॲक्सेस न्यूट्रॉन किंवा गॅमा रेज बाहेर पडणार आहेत ती वॉल ही ॲब्सॉर्ब करून घेणार आहेत. गॅमा रेज मीन्स रेडिएशन, सम रेडिएशन म्हणजे जे काही रिॲक्शनमधून रेडिएशन न्यूट्रॉन्स बाहेर पडणार आहेत ते स्टॉप करण्यासाठी तिथं मॅसिव्ह कॉन्क्रीट वॉल ही यूज केलेली आहे. डिफरंट टाईप ऑफ न्यूक्लिअर रिॲक्टर कॅन बी कन्स्ट्रक्टेड डिपेंडिंग ऑन द टाईप ऑफ फ्युअल, द मॉडरेटर, कूलंट ETC. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे न्यूक्लिअर रिॲक्टर हे कन्स्ट्रक्ट केले जाते. ते कशावरती डिपेंड आहे तर त्याच्यामध्ये फ्युअल कोणतं यूज केलं आहे, त्याच्यामध्ये मॉडरेटर कोणतं यूज केलं आहे, त्यामध्ये कूलंट सिस्टीम कोणती यूज केली, त्याच्यावरती तो न्यूक्लिअर रिॲक्टर कोणत्या टाईपचा आहे हे त्याच्यावरती डिपेंड असतं. फिगर, नेक्स्ट फिगर, दिस फिगर शो ए स्कीमॅटिक डायग्राम ऑफ ए पॉवर रिॲक्टर. इन दिस रिॲक्टर द हीट जनरेटर इन द न्यूक्लिअर रिॲक्टर इज यूज्ड फॉर प्रोड्युसिंग पॉवर इन द न्यूक्लिअर पॉवर प्लांट. म्हणजे जो काही हा रिॲक्टर आपण स्टडी करणार आहोत तो पॉवर रिॲक्टर आहे. म्हणजे पॉवरसाठी तो पॉवर तयार करण्यासाठी मीन्स इलेक्ट्रिसिटी तयार करण्यासाठी यूज केला जातो याचा. तर ही डायग्राम आहे ती न्यूक्लिअर रिॲक्टर फॉर इलेक्ट्रिक पॉवर जनरेटर.
ह्या डायग्राममध्ये बघू शकतो आपण, हे जे काय आहेत ते युरेनियम कंटेनर्स आहेत. युरेनियम कंटेनर्स आहेत. हा कंट्रोल रॉड आहे, कॅडमियम कंट्रोल रॉड. दिस इज, इथून काय होणार आहे, एकदम कोल असलेलं लिक्विड आत येणार आहे, इथून ते हॉट होऊन बाहेर येणार आहे, याची स्टीम तयार होणार आहे. इथं स्टीम कशासाठी, तर जे काही टर्बाईन आहे ते टर्बाईन फिरवण्यासाठी स्टीमचा यूज केला जाणार आहे आणि त्याच्यापासून इलेक्ट्रिसिटी मिळणार आहे. आणि याच्यामध्ये जे काही लिक्विड असणार आहे त्याला आपण मॉडरेटर म्हणतो. आणि जे बाहेरचे काय जे आहे ते सेफ्टी सिस्टीम मीन्स जे न्यूक्लिअर रिॲक्टर आहे त्याची वॉल आहे. A quantity of enriched uranium in the form of pure metal or solution of soluble salt in water consisting the center of the heat energy source. A large quantity of heat is produced in the fission process. म्हणजे इथे काय होणार आहे, फिजन प्रोसेसमध्ये लार्ज अमाऊंट ऑफ हीट तयार होणार आहे. द कॅडमियम रॉड्स रेग्युलेट द टेम्परेचर टू ए प्री डिटर्माइंड व्हॅल्यू. म्हणजे जी काही फिक्स केलेली व्हॅल्यू आहे टेम्परेचरची एका, ते कशाने सेट केले जाणार आहे, तर कॅडमियम रॉड यूजन. It is used if it is desired to bring down a temperature. The cadmium rods are pushed down. म्हणजे रिॲक्टरमध्ये जर टेम्परेचर जास्त झालं, याच्यामध्ये टेम्परेचर जास्त झालं तर म्हणजे काय असणार आहे, तर रिॲक्शन जास्त चालू असणार आहे, म्हणजे न्यूट्रॉन हे जास्त बाहेर पडत असणार आहे. त्यावेळेस काय करायचं, हे रॉड आहेत ते इन्सर्ट करायचे युरेनियमच्या कंटेनर शेजारी, म्हणजे जे ॲक्सिस न्यूट्रॉन आहेत ते हे रॉड हे ॲब्सॉर्ब करून घेणार. इफ द टेम्परेचर हॅज टू बी राइज्ड, आणि ज्यावेळेस टेम्परेचर हे वाढवायचं असेल त्यावेळेस काय करायचं, हे रॉड बाहेर काढून घ्यायचे, म्हणजे तिथं रिॲक्शन हे जास्त होणार. इफ द टेम्परेचर हॅज टू राइज्ड द रॉड आर पुल्ड अप, म्हणजे रॉड हे वरती काढून घ्यायचे. ए फ्लुइड इज सर्क्युलेटेड थ्रू ए शिल्डेड रिॲक्टर अँड हीट एक्सचेंजर. म्हणजे जे काही लिक्विड आहे जे त्याची आपण स्टीम तयार करणार आहे ते ह्या युरेनियम म्हणजे जिथं हीट जनरेट होणार आहे त्याच्या भोवती गरम होणार आहे आणि ते हीट एक्सचेंजरमधून बाहेर काढून घेतलं जाणार आहे. द फ्युएल इज सर्क्युलेटेड थ्रू ए शिल्डेड रिॲक्टर अँड ए हीट एक्सचेंजर. द हॉट फ्लुइड फ्लोविंग थ्रू ए हीट एक्सचेंजर कन्वर्ट वॉटर इन टू स्टीम. म्हणजे जे काही हॉट लिक्विड आहे ते या हीट एक्सचेंजरमधून ज्यावेळेस मूव्ह होणार आहे त्यावेळेस त्या हॉट लिक्विडपासून त्याची स्टीम तयार होणार आहे. द स्टीम प्रोड्युस्ड रन टर्बाईन. जी काही स्टीम प्रोड्यूस होणार आहे त्याच्यामुळे टर्बाईन हे रन होणार आहेत आणि त्याच्यापासून आपल्याला इलेक्ट्रिसिटी मिळणार आहे. दिस इज दी वर्किंग ऑफ दिस न्यूक्लिअर रिॲक्टर. याच्यामध्ये आपण काय बघितलं, न्यूक्लिअर रिॲक्टरमध्ये ते न्यूक्लिअर कंटेनर्स आहेत, युरेनियम कंटेनर्स, दिस कंट्रोल वॉल्स. दिस अबाउट न्यूक्लिअर रिॲक्टर. लेट अस सी यूज ऑफ कंट्रोल, यूज ऑफ न्यूक्लिअर रिॲक्टर. दे आर यूज्ड इन ए प्रोडक्शन ऑफ इलेक्ट्रिक एनर्जी. आपण हा बघितला एक न्यूक्लिअर रिॲक्टर, हा कशासाठी यूज केलेला आहे, तर इलेक्ट्रिक एनर्जी प्रोड्यूस करण्यासाठी हा यूज केलेला आहे. तर सेकंड यूज काय आहे, दे आर युजफुल टू प्रोड्युसिंग लार्ज नंबर ऑफ रेडिओ आयसोटोप. रेडिओ आयसोटोप्स प्रोड्यूस करण्यासाठी हा रिॲक्टर यूज केला जातो. अँड दिस रिॲक्टर्स आर युज्ड फॉर ए सायंटिफिक रिसर्च. आणि रिसर्च करण्यासाठी हे रिॲक्टर यूज केले जातात. द रिॲक्टर प्रोड्युसेस ए नंबर ऑफ रेडिएक्टिव्ह मटेरियल फॉर ए रिसर्च. म्हणजे रिॲक्टरमध्ये काही काय अशी नंबर ऑफ रेडिएक्टिव्ह मटेरियल तयार होतात, ते कशासाठी युजफुल आहेत, तर ते रिसर्चसाठी युजफुल आहेत. ते प्रोव्हाइड हग सोर्स ऑफ न्यूट्रॉन. आणि नेक्स्ट यूज काय आहे, तर त्याच्यापासून आपल्याला न्यूक्लिअर रिॲक्टरपासून हग अमाऊंट ऑफ न्यूट्रॉन्स हे मिळत असतात. दिस इज अबाउट द न्यूक्लिअर रिॲक्टर. मी काय बघितलं, न्यूक्लिअर रिॲक्टर. न्यूक्लिअर रिॲक्टर डेफिनेशन बघितली. If the chain reaction is put under control, after some time a steady state established. Under steady state, the rate of energy production also attains a constant level. Such a device in which energy is released at a given rate is known as nuclear reactor. त्याच्यानंतर त्यामधले 5 एलिमेंट्स, मेन एलिमेंट्स बघितले. फर्स्ट फिशनेबल सबस्टन्स, सेकंड मॉडरेटर, थर्ड न्यूट्रॉन रिफ्लेक्टर, फोर्थ कूलिंग सिस्टीम अँड लास्ट कंट्रोल अँड सेफ्टी सिस्टीम. कंट्रोल सिस्टीममध्ये काय आहे, तर कॅडमियम रॉड आहेत. कॅडमियम रॉड हे न्यूक्लिअर युरेनियम कंटेनर शेजारी इन्सर्ट केले जातात. त्याच्यामध्ये न्यूट्रॉन्स हे ॲब्सॉर्ब करून घेतले जातात. मग रिॲक्शनचं टेम्परेचर कमी होतं, मीन्स न्यूक्लिअर रिॲक्टरचं टेम्परेचर कमी होतं. दिस अबाउट कंट्रोल सिस्टीम. नेक्स्ट आपण त्याची डायग्राम बघितली आणि डायग्रामवरून त्याचं वर्किंग बघितलं आणि लास्ट त्याचे यूज बघितलं. दिस अबाउट न्यूक्लिअर रिॲक्टर. Let us see last point, which is atomic energy in India. Atomic energy in India.
द ॲटॉमिक एनर्जी प्रोग्राम इन इंडिया वॉज लॉन्च्ड अंडर द लिडरशिप ऑफ होमी बाबा. जे काही होमी बाबा हे सायंटिस्ट आहेत त्यांच्या लिडरशिपखाली ॲटॉमिक एनर्जी ही पब्लिश केली इन इंडिया. द ॲटॉमिक एनर्जी प्रोग्राम इन इंडिया वॉज लॉन्च्ड अंडर द लिडरशिप ऑफ होमी बाबा. फर्स्ट न्यूक्लियर रिॲक्टर इन इंडिया नेम्ड ॲज अप्सरा वॉज डिझाइन्ड अँड कन्स्ट्रक्टेड इन 1956. म्हणजे 1956ला पहिला न्यूक्लियर रिॲक्टर हा इंडियामध्ये भारतामध्ये हा तयार करण्यात आला. त्याचं नाव होतं अप्सरा. इट यूज्ड इनरिच्ड युरेनियम ॲज ए फ्युएल अँड वॉटर ॲज ए मॉडरेटर. आणि जो काही पहिला न्यूक्लियर रिॲक्टर तयार केला त्याच्यामध्ये युरेनियम इनरिच्ड युरेनियम ते फ्युएल म्हणून यूज केलं आणि वॉटर ॲज ए मॉडरेटर. आपण याच्यामध्ये बघितलं फ्युएल मॉडरेटर. तर त्यानुसार इनरिच्ड युरेनियम ॲज अ फ्युएल अँड वॉटर ॲज ए मॉडरेटर हा फर्स्ट अप्सरा या न्यूक्लियर रिॲक्टरमध्ये यूज केलं. देन इन 1960 द reactor Cyrus was constructed. This reactor used natural uranium as fuel and heavy water as a moderator. दुसरा जो काही न्यूक्लियर रिॲक्टर तयार केला 1960 साली त्याचं नाव होतं सायरस आणि त्याच्यामध्ये नॅचरल युरेनियम फ्युएल म्हणून यूज केला आणि जे काही हेवी वॉटर आहे ते मॉडरेटर म्हणून यूज केलं.